आणि मग एका रात्रीत उषा चव्हाण हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं. उषा चव्हाण तमाशाच्या फडातून मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णपानापर्यंत. मराठी चित्रपट सृष्टीत अशी एक अभिनेत्री झाली जिने सलग अनेक सुपरहिट चित्रपट दिले, जिने प्रेक्षकांच्या मनावर दशकानुदशके अधिराज्य गाजवलं आणि जिचं नाव घेतलं की आजही दादा कोंडके यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, या अभिनेत्रीचं बालपण मात्र जगमगाटात नव्हे तर संघर्षात गेलं होतं. तमाशा, आर्थिक चढउतार, कष्ट आणि त्यातून घडलेली एक विलक्षण अभिनेत्री ही आहे उषा चव्हाण यांच्या आयुष्याची खरी कहाणी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उषा चव्हाण यांचा जीवन प्रवास, ज्यातील अनेक गोष्टी त्यांनी स्वतः विविध मुलाखतींमध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उषा चव्हाण यांचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे कला ही रोजच्या जीवनाचा भाग होती. घरात सांस्कृतिक वातावरण होतं, पण त्याचबरोबर आर्थिक अडचणी देखील होत्या. लहानपणापासूनच त्यांनी कलाकाराचं जग जवळून पाहिलं. स्टेज, प्रेक्षक, तालमी, प्रवास हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतंच. पण या सगळ्या मागे किती मेहनत आणि असुरक्षितता असते हे त्यांनी लहान वयातच अनुभवलं होतं. त्या काळात कलाकारांचं जीवन आजच्या सारखं सुरक्षित नव्हतं. नियमित उत्पन्न नसायचं, एका कार्यक्रमावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. याच वातावरणाने उषाताईंना 2 गोष्टी शिकवल्या. त्या म्हणजे कष्ट करण्याची तयारी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद. अनेक मुलं ज्या वयात खेळण्यात रमलेले असतात त्या वयात उषाताईंना घरची परिस्थिती समजायला लागली होती. त्यांना खूप लवकर जाणवलं की जीवनात जर काही मिळवायचं असेल तर मेहनत करावीच लागेल आणि हीच जिद्द पुढे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत दिसून आली. चित्रपट सृष्टीत त्यांचा प्रवेश तेव्हा झाला जेव्हा मराठी चित्रपट सृष्टी बदलाच्या टप्प्यावर होती. नवीन चेहरे शोधले जात होते. उषा चव्हाण यांनाही अभिनयाची संधी मिळाली. पहिल्या काही भूमिका मोठ्या नव्हत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य, सहज अभिनय आणि ग्रामीण व्यक्तिरेखा साकारण्याची नैसर्गिक क्षमता यामुळे त्या पटकन लक्षात राहू लागल्या. दिग्दर्शकांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या, पण त्यावेळी त्यांनाही कल्पना नव्हती की लवकरच त्यांची भेट अशा व्यक्तीशी होणार आहे जी त्यांच्या कारकिर्दीचं चित्रच बदलून टाकेल. मराठी चित्रपट सृष्टीत त्या काळात एक नाव वेगाने लोकप्रिय होत होतं. एक असा कलाकार ज्याचा विनोद, संवाद आणि वेगळी शैली प्रेक्षक अगदी डोक्यावरच घेत होते. ते नाव होतं दादा कोंडके. दादा कोंडके यांनी उषा चव्हाण यांच्यात नेमकं काय पाहिलं? सोंगड्या चित्रपटासाठी त्यांची निवड कशी झाली आणि एका चित्रपटाने त्यांचं संपूर्ण आयुष्य कसं बदलून टाकलं हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. कधी कधी एका भेटीमुळे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. उषा चव्हाण यांच्या आयुष्यातही अशीच एक भेट झाली आणि त्या भेटीचं नाव होतं दादा कोंडके. ग्रामीण प्रेक्षकांसाठी त्यांच्या भाषेत, त्यांच्या विनोदात आणि त्यांच्या जगण्याशी जोडलेले चित्रपट त्या काळात तयार होऊ लागले होते आणि या बदलाच्या केंद्रस्थानी होते दादा कोंडके. त्यांची शैली वेगळी होती, संवाद वेगळे होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखता येत होती. सोंगाड्या एक धाडशी प्रयोग. त्या काळामध्ये अनेकांना वाटायचं की हा चित्रपट चालणारच नाही. ग्रामीण पार्श्वभूमी, लोकभाषा आणि वेगळी विनोदी शैली. पण दादा कोंडके यांना स्वतःच्या कल्पनेवर पूर्ण विश्वास होता. त्यांना फक्त योग्य नायिका हवी होती, अशी अभिनेत्री जी अभिनय नाही करणार तर ती भूमिका जगेल. उषा चव्हाण यांच्या दादांना एक नैसर्गिक सहजता दिसली. कॅमेरासमोर कृत्रिमपणा नव्हता. ग्रामीण व्यक्तिरेखा साकारताना अभिनय करतायत असं वाटतच नव्हतं. त्या भूमिकेत मिसळून जायच्या आणि याच गुणांमुळे त्यांची निवड झाली. सुरुवातीला उषाताईंना हा चित्रपट किती मोठा ठरेल याची कल्पनाच नव्हती. पण शूटिंग सुरू झाल्यानंतर त्यांना जाणवलं हा चित्रपट काहीतरी वेगळं करणार आहे. त्या काळात आजच्यासारख्या आलिशान व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या, मोठ्या सुविधा नव्हत्या. संपूर्ण युनिट एक कुटुंब म्हणून काम करायचं. पहाटेपासून रात्रीपर्यंत शूटिंग चालायचं. मध्येच गप्पा, हशा, पुन्हा काम. उषाताईंनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की त्या काळात कलाकारांमध्ये एक वेगळीच आपुलकी होती, स्पर्धा होती, पण मस्तर नव्हता. सोंगाड्या चित्रपट प्रदर्शित झाला. सुरुवातीला कोणालाच अपेक्षा नव्हती, पण काही दिवसातच थिएटर बाहेर गर्दी वाढू लागली. लोक पुन्हा पुन्हा चित्रपट पाहू लागले. गावोगावी या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आणि मग एका रात्रीत उषा चव्हाण हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं.
त्यांच्या सहज अभिनयावर प्रेक्षक फिदा झाले आणि सोंगाड्यानंतर दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी पुन्हा पुन्हा एकत्र दिसू लागली. प्रत्येक नवीन चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. त्या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री इतकी नैसर्गिक होती की अनेकांना ती खरीच वाटू लागली. पण या यशामागे एक महत्वाचं कारण होतं. दोघेही आपल्या कामाबद्दल अत्यंत शिस्तबद्ध होते. सेटवर वेळ पाळणं, भूमिकेची तयारी आणि प्रेक्षकांचा आदर या गोष्टींना ते खूप महत्त्व द्यायचे. जशी जशी लोकप्रियता वाढत गेली तशा चर्चा सुरू झाल्या. दोघांमध्ये नेमकं नातं काय? ते खरंच एकमेकांच्या प्रेमात होते का? लग्न का नाही केलं? हे प्रश्न त्या काळातही विचारले जायचे. पण याच विषयावर उषा चव्हाण यांनी स्वतः अनेक वेळा स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि त्या उत्तरांनी अनेक गैरसमज दूर झाले. सोंगाड्याच्या यशानंतर निर्मात्यांचा उषा चव्हाण यांच्यावर विश्वास बसला. दादा कोंडके यांनाही एक गोष्ट समजली, प्रेक्षकांना ही जोडी मनापासून आवडते. आणि मग सुरू झाला सलग यशाचा प्रवास. एकामागून एक चित्रपट आणि जवळपास प्रत्येक चित्रपट हिट. त्या काळात महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये थिएटरच्या बाहेर रांगा लागायच्या. लोक फक्त दादा कोंडके यांच्यासाठी नाही तर दादा उषा या जोडीसाठी यायचे. उषाताईंचा अभिनय खूप नैसर्गिक होता. त्या संवाद बोलत नव्हत्या तर भूमिका जगायच्या. दादा कोंडके यांच्या भन्नाट कॉमिक टायमिंग आणि उषाताईंचा सहज अभिनय यामुळे दोघांची जोडी लोकांच्या मनात कायमची बसली. प्रेक्षकांना वाटायचं हे अभिनय नाही, हे खरंच घडतंय. त्या काळातील सहकारांच्या आठवणींमधून एक गोष्ट वारंवार समोर येते. दादा कोंडके सेटवर अत्यंत शिस्तप्रिय असायचे. शूटिंगच्या वेळी काम म्हणजे काम, पण शॉट संपला की सगळ्यांसोबत हसणं, गप्पा मारणं, वातावरण हलकं ठेवणं ही त्यांची खासियत होती. उषाताई सेटवर सर्वांशी आपुलकीने वागायच्या, त्यामुळे संपूर्ण युनिटमध्ये एक कुटुंबासारखं वातावरण व्हायचं. मग अफवा का पसरल्या? ज्या दोन कलाकारांची जोडी सतत एकत्र दिसते त्यांच्याबद्दल चर्चा होणं स्वाभाविक असतं. दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या बाबतीतही तसंच झालं. विविध मासिकांमध्ये, गॉसिप कॉलममध्ये आणि चाहत्यांमध्ये अनेक चर्चा व्हायला लागल्या. दोघे लग्न करणार आहेत, दोघांचं प्रेम प्रकरण आहे, अशा अनेक अफवा त्या काळी पसरल्या. पण या अफवा आणि पडताळलेली माहिती यात फरक असतो. उषा चव्हाण यांनी विविध मुलाखतींमध्ये, चर्चांमध्ये सांगितलंय, लोकांनी अनेक गोष्टी बोलल्या, पण प्रत्येक चर्चेला सत्य मानणे योग्य नाही. दादा कोंडके यांच्याबद्दल त्यांना आदर आणि जिव्हाळा होता, पण त्यांचं नातं लोकांनी रंगवल्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं आणि वैयक्तिक होतं. उपलब्ध सार्वजनिक मुलाखतींमध्ये त्यांनी अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. जसजशी लोकप्रियता वाढत गेली तसतशी उषा चव्हाण यांची जबाबदारी देखील वाढली. सतत शूटिंग, प्रवास, नवीन चित्रपट, प्रेक्षकांच्या अपेक्षा हे सगळं सांभाळणं सोपं नव्हतं. पण त्यांनी कधीही आपल्या कामाच्या शिस्तीशी तडजोड नाही केली. म्हणूनच त्या फक्त एक लोकप्रिय अभिनेत्री नाही राहिल्या, तर मराठी चित्रपट सृष्टीतील एक मानाचं नाव बनल्या. चित्रपट एकामागून एक सुपरहिट होत होते. थिएटरच्या बाहेर रांगा लागत होत्या. निर्माते तारखा मागत होते आणि उषा चव्हाण हे नाव मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनलं होतं. पण पडद्यावर कायम हसणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मात्र नेहमीच संयम पाळला. 1970 आणि 80च्या दशकात उषा चव्हाण यांचं नाव म्हणजे यशाची हमी मानली जायचं. त्यांनी केवळ दादा कोंडके यांच्यासोबतच नव्हे तर अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. त्यांच्या अभिनयासोबतच नृत्य कौशल्याचंही प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. त्या काळी सोशल मीडिया नव्हता, मोबाईल नव्हते, पण लोकप्रियता होती. चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांची गर्दी व्हायची. गावोगावी जत्रांमध्ये त्यांच्या गाण्यांची चर्चा असायची. महिलांना त्यांचा साधेपणा आवडायचा, तर तरुणांना त्यांचा पडद्यावरील आत्मविश्वास. उषाताईंनी कधीही केवळ ग्लॅमरवर भर नाही दिला. त्यांनी प्रत्येक भूमिकेत अभिनयाला महत्त्व दिलं. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांना अनेक सन्मान मिळाले. 4 वेळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, 2 वेळा फिल्मफेअर मराठी पुरस्कार आणि पुढे महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार केवळ लोकप्रियतेसाठी नव्हते, तर त्यांच्या अभिनयाच्या गुणवत्तेची पोचपावती होती. मुलाखतींमध्ये उषाताई अनेकदा सांगतात, यश मिळालं म्हणून माणूस मोठा होत नाही, मोठं होतं ते त्याचं वागणं. म्हणूनच आजही अनेक सहकलाकार त्यांच्या साधेपणाचं कौतुक करतात. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, पण प्रसिद्धी कधी डोक्यात जाऊ दिली नाही. काळ बदलला, मराठी चित्रपटसृष्टीचं स्वरूप बदललं, नवीन पिढीचे कलाकार आले. उषाताईंनीही कामाचं प्रमाण कमी केलं,
पण त्या पूर्णपणे कलाक्षेत्रापासून दूर गेल्या नाहीत. त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केलंय. हा त्यांच्या कारकिर्दीतला कमी परिचित असलेला पैलू आहे. प्रसिद्धी मिळवणं कठीण असतं, पण दशकानुदशक लोकांच्या मनात जागा टिकून ठेवणं त्याहून कठीण असतं. उषा चव्हाण यांनी ते करून दाखवलं. त्या फक्त एक अभिनेत्री नव्हत्या, त्या मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळाचं जिवंत स्मरण आहेत. आजही त्यांच्या नावाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि जुन्या मराठी चित्रपटांच्या आठवणी ताज्या होतात. लोकांच्या प्रेमाबद्दल एका संवादात त्या सांगतात की आम्ही त्या काळी काम केलं, पण इतक्या वर्षानंतर लोक आजही तेच चित्रपट प्रेमाने पाहतात. हीच आमची खरी कमाई आहे. त्यांच्या मते पुरस्कार महत्त्वाचे असतात, पण प्रेक्षकांनी अनेक दशकं दिलेलं प्रेम हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. त्या म्हणतात, नाव, पैसा आणि प्रसिद्धी महत्त्वाचे आहेत, पण माणुसकी आणि शिस्त जपली तरच कलाकार म्हणून खऱ्या अर्थानं मोठं होता येतं. मंडळी, उषा चव्हाण यांच्या कोणत्या चित्रपटाने तुमच्या मनात कायमची जागा निर्माण केली, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी ऐकण्यासाठी FM KMW 29 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.